फोर लेनिंग ऑफ मुंबई गोवा हा गोव्याची हार्टलाईन आहे आणि यामध्ये एकंदरीत मुंबई गोव्याच्या रस्त्याला महाराष्ट्रात खूप अडचणी आल्या. जवळपास आता काम संपुष्टात येईल. मला कबूल केलं होतं की जून एंड पर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल. त्याच्यात अनेक अडचणी आल्यात, पण जवळपास आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहे आणि 3-4 महिन्यात हा रस्ता पूर्णपणे मुंबई टू गोवा व्यवस्थितपणे चालू होईल आणि त्यामुळे साधारणतः मॅक्झिमम 5 ते 6 तासाच्या आत मुंबईवरून गोव्याला पोहोचता येईल असा माझा विश्वास आहे. याच्यामध्ये गोव्यात 3 पॅकेजेस होते. 36 किलोमीटर याची किंमत 2,521 कोटी रुपये होती. मुंबई गोवा एकूण लांबी जी आहे गोव्यातली ती 124 किलोमीटर पैकी 75 किलोमीटर पूर्ण झाली आहे. 5 किलोमीटर प्रगतीत आहे आणि उर्वरित 36 किलोमीटरमध्ये 4 लेनिंगचे 3 पॅकेजेस मंजूर झाले आहेत. ढवळीकर जेव्हा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते तेव्हापासून त्यांना माहिती आहे की ही कामं करताना अनेक अडचणी लँड ॲक्विजिशनच्या आल्या. विशेषतः सुप्रीम कोर्टापर्यंत काही लोक गेली आणि या सगळ्या अडचणीवर मात करून आता हे क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे हे 3ही पॅकेजचं काम पूर्ण झाल्यावर यावर फार मोठी राहत मिळणार आहे.